महसूल विभागाचा 3 कोटी नागरिकांना दिलासा. जमीन तुकडेबंदीबाबत नवा निर्णय जाहीर झालेला आहे. नोटरीवर झालेले व्यवहारही वैध ठरले जाणार. राज्यात अनेक वर्षापासून लांबणीवर असलेल्या तुकडेबंदीचे उल्लंघन करून काही जमीन व्यवहार झाले होते, पण आता त्या व्यवहारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पहिला समस्या काय होती तर महाराष्ट्रात वर्षानुवर्षे जमीन तुकडेबंदीमुळे लहान लहान तुकड्यांचे व्यवहार अवैध ठरले जात होते. अनेकांनी नोटरीवर किंवा साध्या करारावर व्यवहार केले होते, पण 7/12वर नाव लागलं नव्हतं. रजिस्टर ऑफिसही तुकडेबंदी दाखवत व्यवहार नाकारत होते. पण नवा निर्णय आता काय झालाय तर आता महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या नागरिकांनी तुकडेबंदीचे उल्लंघन करून नोटरीवर, करारनाम्यावर किंवा कुटुंबातील वाटणीपत्रावर जमीन खरेदी केली होती, त्यांच्या व्यवहारांना आता दिलासा दिला जाणार आहे. नेमकं काय मिळणार आता? जर जमीन प्रत्यक्ष ताब्यात आहे, कर भरला आहे, रेकॉर्डमध्ये अडथळा नाही, तर अशा व्यवहारांना नियमित मानण्याची प्रक्रिया सुरू. राज्यात जवळपास 3 कोटी नागरिकांना याचा फायदा होणार आहे. आता पुढं काय करायचं तर तुमचा व्यवहार तुकडेबंदीमुळे अडकला असेल तर तहसील कार्यालयात अर्ज करावा, प्रत्यक्ष ताब्याचा पुरावा द्यावा, नोटरी करारनाम्याची प्रत सादर करावी, लागणारा कर भरल्याचे दाखले हे दिले की तुमचा व्यवहार नियमितीकरणासाठी पात्र होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, जमीन अडली असेल तर आता टेन्शन नाही. महसूल विभागाने दिला मोठा दिलासा. तुमचा व्यवहार लवकरच कायदेशीर होऊ शकतो.